सः जुं हौं ॐ स्वः जुं ॐ सः जुं हौं निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख 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 निरंजन। अरे यो भूत आहे भूत. अरे भूत आहे. पळा पळा पळा. जोरात घ्या. तुम्ही पळ. अरे यो कसला भूत आहे. अरे गोपीचा बा बोललेलं खरं झालं की र. होय मला तर लय भ्या वाटते. ते भूत आपल्याला खाऊन तर टाकणार नाही ना. अरे जास्त बोलू नका. त्याला समजलं की आपण इथं आहोत तर तिकडे पळत यायचा तो. अरे पण तो गोरक्ष आहे कुठं. होय गोरक्ष कुठे दिसेना असं झालंय. तो आपल्या अगोदरच पळून गेला वाटतं. गुरुवर तुम्ही कुठे आहात. हे काय झाले मला समजलेच नाही. हा मुलगा कोण आहे. अहो मी ताट वाढून देते. ते तुम्ही बालयोगींना देऊन येता का. आपल्या घरातून जे पातक घडलंय ते भरून येणारे नाही. हो पण आपल्या हातून जी चूक घडली आहे त्याचे प्रायश्चित्त घ्यायला नको का. हवं तर मी येते तुमच्या सोबत. मला असं वाटत नाही की ते आपल्या हातून भिक्षांना स्वीकारतील.
अहो पण आपण प्रयत्न करायला नको का? मी क्षमा मागेन त्यांची, हवं तर आपणच निमंत्रण द्यायचं आणि आपणच त्यांना विनमुख पाठवायचं. किती चुकीचं आहे हे. हे बघ, मलाही समजतंय, पण आता काही उपयोग नाही. मला आता असं वाटतंय की आईंची आज्ञा मोडून मी काहीतरी करायला हवं होतं. मग मला शिक्षा झाली असती तरी चाललं असतं. खरं तर मीही आईचा विचार करायला नको होता. मी आईंचा आणि मनुताईंचा मान राखला. रुक्मिणी, मनुताईला सासरी पाठवल्याशिवाय तुझा छळ कमी होणार नाही. अहो नाही, माझं तसं म्हणणं नाहीये. मी कितीही सहन करेन, परंतु ते बालयोगी गोरक्ष, त्यांचे गुरु, त्यांच्याविषयी खूप आदर आणि भक्तिभाव वाटतो. अहो तिकडे भूत आहे, तिकडे जाऊ नका. वय 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 अरे हे काय म्हणता आहात? वय खरंच सांगतोय. गोरक्ष आणि आम्ही समजे खेळत होतो तर भूत तयार झाला. तेच की. वय बरं, तुम्ही घाबरू नका, मी आहे. तुम्ही ज्याला भूत म्हणत आहात ते कुठे आहे मला दाखवता? आम्ही लांबनच दाखवतो, आम्हाला लय भ्या वाटते. वय परंतु गोरक्षला असं एकटं सोडून तुम्ही का पळता आहात? अहो गोरक्षनेच भूत तयार केलं ना. वय वय बर, कुठे काय आहे मला दाखवता का? मी तर नाही येणार. मॅबी मी तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला काहीही होणार नाही. पर आपल्या समजणी भूताला खाऊन टाकलं तर? होय, काहीही होणार नाही. तुम्ही चला माझ्यासोबत. बरं चला.
पुतळा करण्या झाले एकाग्रचित्त गोरखराज गर्दन पुतळा करण्या झाले एकाग्रचित्त गोरखराज संजीवनी मुखातून बोले संचरले गर्भाजन त्यात गहिनीया अरे बाळांनो, हे भूत नाही, हा साक्षात परमेश्वराचा अंश आहे. आता आपल्याला इथं थांबाय ना ग. चला घरला. चला चला चला. गर्दन पुतळा करण्या झाले एकाग्रचित्त गोरखराज संजीवनी मुखातून बोले संचरले गर्भाजन त्यात गहिनीया सिद्ध गहिनीया गहिनीया सिद्ध गहिनीया बाळा, रडू नको, मी आलो आहे ना. हे श्री दत्त महाराज, हे श्री महादेव, हे श्री नारायण. नाथ परंपरेमध्ये तिसऱ्या नाथाचा जन्म झाला आहे, परंतु कुणालाही याची जाणीव नाही. गोरक्ष 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 गोरक्ष. आपण आता गोरक्षला शोधूयात. नाथ परंपरेमध्ये तिसरे नाथ आता प्रकट झाले आहेत. संपूर्ण सृष्टीत चैतन्याचे वारे वाहते आहे. पृथ्वीवर सहस्त्र ध्वज फडकत आहे असा मला भास होतो आहे. मीही तिथून निघून आलो, कारण मला समजलेच नाही तो मुलगा कसा तयार झाला. पर तुझा गुरु आला होता तिथं. वय गुरुवर त्यांनी बघितलं का ते मुलाला? त्यांना त्याच्या जवळ जाताना पाहिलं आम्ही. पर आम्ही समजे पळून आलो. माझे गुरु कुठल्या दिशेला गेले आहेत? ते काय आम्हाला ठाऊक नाही, पण ते तुला हुडकत असतील. मी जातो त्यांना शोधायला. अरे पण त्यासनी तरी विचार, इथे पोरग कोण हाय, कुठून आलाय? त्यासनी तर समजल ना. होय,
माझ्या गुरूंना सर्व माहित आहे, परंतु मलाही त्या मुलाची भीती वाटली. पहिलं तू तुझ्या गुरुकडे जा. बरं, तुम्ही माझ्यासोबत येता आहे का? नाही आम्ही नाही येत. बरं, मी येतो. आता आपण घरला जाऊ बाबा समजे. चला 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 चला. गोरक्ष समोर ये, मी तुला पाहिलं आहे. अरे घाबरू नकोस, ये इकडे.